महायुती सरकारची चौकशी झाली पाहिजे। लाडकी बहीण योजना आणण्यासाठी इतकी घाई का केली? अरे तब्बल 26,400 कोटींची उधळपट्टी केली तुम्ही। कसलं सरकार चालवताय तुम्ही? 2024च्या विधानसभा निवडणुकीमध्ये मतांसाठी लाडकी बहीण योजना आणताय आणि इनडायरेक्टली लाडकी बहीण योजनेला पुढे करून अपात्र महिलांना 1500 रुपये देऊन त्यांच्याकडून मतं घेताय तुम्ही। अरे तुम्हाला काय वाटलं, काय जनतेला समजणार नाही? तुम्ही म्हणताल 26,400 कोटींची उधळपट्टी कशी झाली? जुलै 2024 ला योजना सुरू झाली, एप्रिल 2026 पर्यंत महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले, म्हणजेच टोटल 22 महिने। एका महिलेला 1500 रुपये या हिशोबाने 22 महिन्यांचे तब्बल 33,000 रुपये खात्यामध्ये जमा झाले। सध्याच्या बातमीनुसार 80 लाख महिला अपात्र ठरलेल्या आहेत। याचा अर्थ 80 लाख गुणुले 33,000 करा हिशोब, तब्बल 26,400 कोटी रुपयांची उधळपट्टी केली या सरकारने। अपात्र महिलांच्या खात्यामध्ये 26,400 कोटी रुपये त्यांनी जमा केलेत आणि आता परत मागण्याची त्यांची हिंमत नाही। अपात्र लाडक्या बहिणींकडनं पैसे वसूल करणार नाही ही म्हणते। मागून तर बघा परत पैसे नाही, महिलांनी सडकून काढलं तर बघा तुम्हाला। लोक टॅक्स भरतायत, यासाठी टॅक्स भरतायत का? अपात्र महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा करण्यासाठी। मान्य आहे, लाडकी बहीण योजना अतिशय उत्तम योजना आहे, परंतु लाडकी बहीण योजना आणण्यासाठी इतकी घाई का केली? सरकारने लाडक्या बहिणींची पात्रता सुरुवातीलाच तपासून पाहायला पाहिजे होती। त्यावेळी महायुती सरकारने घाई का केली? मतांसाठी लोकांच्या पैशाबरोबर खेळताय तुम्ही। माझा सरकारला एकच प्रश्न आहे, लाडकी बहीण योजना पात्रता चेक न करताच अंमलात कशी आणली? इतकी घाई का केली? या गोष्टीची चौकशी झालीच पाहिजे। मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि फॉलो करा अशाच राजकीय विश्लेषणांसाठी।